श्रीमती सुनेत्राताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं निवड, तर प्रफुल्ल पटेल हे पुन्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, सुनील तटकरे पुन्हा प्रदेश अध्यक्ष। महाराष्ट्राच्या विकासासाठी दादा आयुष्यभर झटले, अजितदादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भाऊक। राष्ट्रीय अध्यक्षपद हे माझ्यासाठी केवळ पद नाही तर जबाबदारी असल्याचंही केलं स्पष्ट। चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा पवारांची इच्छा नव्हती। त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबाव आणला। रोहित पवारांचा आरोप, तर भुजबळांचा रोहित पवारांवर पलटवार। राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार, राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। अजितदादांना अग्नी द्यायच्या आधी विलिनीकरणाची भाषा बोलत होतात, ते काय होतं? एफआयआर घेतला नाही म्हणून मुंबई आणि बारामतीत स्टंट केला, धनंजय मुंडेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल। आता बातमी रोहित पवारांसंदर्भातली। रोहित पवारांनी जाणून बुजून बारामतीत जाऊन स्टंटबाजी केल्याची जळजळीत टीका धनंजय मुंडेंनी केली। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला। एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चांवरून विविध दावे प्रतिदावे केले जात होते, त्यानंतर अपघातावरून शंका उपस्थित करत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचा धडाकाच लावला। त्यात काल रोहित पवारांनी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला पोहोचले होते। तिथे वाद झाल्यानंतर बारामतीत देखील पोलीस स्टेशनमध्ये त्याच मुद्द्यावरून वाद झाला। अखेर तक्रार नोंदवली असली तरी एफआयआर काही दाखल होऊ शकली नाही। मात्र आता या सगळ्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादी नेत्यांच्या रोहित पवार स्टंटबाजी करत असल्याची जोरदार टीका करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही नेत्यांनी नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधलाय। सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत। 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत। दादाला न्याय देणार 10 वर्ष थांबू का? अर्ज नाही, मला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतोय म्हणून माझ्या कारवाई करू। सरकारी कामात आज राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार हे अगोदरच ठरलं होतं। आता त्यांनी काल इथं एफआयआर घेतली नाही, त्याचा स्टंट केला, तिकडे एफआयआर घेतले, बारामतीत स्टंट केला। तर यू नो बेटर देन मी दॅट की हे कसं असतं, न्यूज किलिंग ज्याला म्हणतात ना, हे सगळा प्रकार तसा आहे। म्हणजे हे माझ्यासारख्याला अतिशय किळसवाणी म्हणतात ना, म्हणजे हा फार मराठवाड्यातला ग्रामीण शब्द आहे, फार चुकीचा होता। आता उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी चौथ्या दिवशी व्हावा अशी सुनेत्रा पवारांची इच्छा नव्हती, पण त्यांच्या पक्षातील अनुभवी मार्गदर्शक आहेत जे आज भाषण करत आहेत, त्यांनी दबाव आणला असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय। तुम्ही 2 तासात विलिनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई नाही का झाली असा सवाल छगन भुजबळांनी विचारलाय। तर धनंजय मुंडेंनीही रोहित पवारांवर निशाणा साधलाय। सुनेत्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी चौथ्या दिवशी झाला पाहिजे, पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कुणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुनेत्रा काकींना की चौथ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही। आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता, तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला। ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा। इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी? अरे भाई इतनी जल्दी क्या थी, तो पहले 2 घंटों में आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी? तब तो जल्दी नहीं थे। तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई
आपने तो कई बार देखा है, दिल्ली में है, इधर है, उधर है। आता याच मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी पवारांवर थेट निशाणा साधलाय. पाहूयात. वैनींना शपथविधीची घाई झाली म्हणून आमच्यावर आरोप केले की आम्ही दबाव टाकला. मुळामध्ये यांच्यावर दबाव कोण टाकत होतं? दादांना अग्नी द्यायच्या अगोदर तुम्ही विलिनीकरणाची चर्चा करता, तो काय होतं? आणि ज्यावेळेस वैनींनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्या घराच्या सून आहेत, दादांच्या पत्नी आहेत, दादा नाही आहेत. मग उपमुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला साधी शुभेच्छा द्यावी नाही वाटली? करणार आहोत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे पुढे येत उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली. त्या पाठोपाठच त्यांनी पक्षाची जबाबदारीही स्वतःकडे घेतली आहे. सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखेर पक्षाच्या संविधानानुसार सुनेत्रा पवार यांची गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली. परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे. हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे. आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे. याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून काम करायचे. आता पार्थ पवार यांना पक्षानं राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान केली आहे. त्यामुळे आता पार्थ पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. हम सब लोगों ने मिलकर एक फैसला किया है और एक मत से निर्णय लिया है, और ये निर्णय हम हमारे अध्यक्षा के उपस्थिति में नहीं लेना चाहते थे. इसलिए आज मैं कहना चाहूँगा कि आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजीत दादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे. आता पक्षाचा निर्णय आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहे आमदार आहेत, साधारणपणे 37-38 चा कोटा राहणार आहे. तर आमचे जवळजवळ 40 आमदार आहेत. आणखीन काही जे आहेत आमचे सहकारी आहेत, निश्चितपणे जे आहेत पार्थ पवार राज्यसभेवर निवडून जातील. 6 वर्षाची पूर्ण टर्म हे जर पार्लमेंटरी बोर्डाने पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने पार्थ अजित पवारांना द्यायचा निर्णय केला तर ह्याच्यात कुणाचा आक्षेप असायचं काय कारण आहे? हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे, आम्ही तो दिला आहे. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1 कोट्याला येते, ज्या आमदारांची संख्या आणि आमदारामधून ही राज्यसभा जाणार आहेत. त्यामुळे हे बघा, प्रत्येक या पूर्ण कुटुंबाला दादा गेल्यानंतर सुद्धा मधल्या काळात दादांच्या वर कसा मीडिया ट्रायल चालला, आता दादा गेल्यानंतर सुद्धा मीडिया ट्रायल अशा पद्धतीने चालणार. असे प्रश्न विचारणार की ज्या प्रश्नाला म्हणजे त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल, त्याचं परसेप्शन पब्लिकमध्ये वेगळं जाईल. माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली बघा.